घरात बसून प्रचार न करता निवडून आले, काय नेमकं सत्य आहे? नाही, हे तर सत्य आहे. माझ्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली. आपल्याला माहित आहे 9 जूनला त्या ठिकाणी माझ्या घरीच सामंत साहेब, गिरीश महाजन साहेब, दादा भुसे साहेब, बाकीचे पण इतर सर्व आमदार, आमचे चंद्रकांत भैया रघुवंशी बसलेले, त्यांच्या उपस्थित अनेकदा मिटिंगा झाल्या. मी त्यांना सांगितलं की साहेब, माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे, रेटा आहे, का आपला विजय त्या ठिकाणी त्यांना 22 जूनला दिसत होता. मी साहेबांना पण सांगितलं की साहेब, मी 22 जूनला त्या ठिकाणी 100% आमदार होतोय आणि अशा वेळेस तुम्ही एका होणाऱ्या आमदाराला त्या ठिकाणी थांबवताय. पण मला त्या ठिकाणी गिरीश भाऊ महाजनांनी खूप आग्रह केला. मी माझा प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की मी कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नव्हता. तुम्ही लागलं तर रिचेक करू शकता. पण तुमच्यावर एक दबाव पण होता, पैसे वाटपाचा पण आरोप झाला, बाप काढण्याचे प्रकार झाले, त्याच्यामुळे देखील एक नाराजी सत्र होतं सगळं. 100% त्या ठिकाणी समोरचे जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये एका नगरसेवकाला सांगितलं होतं की तो काय त्याचा बाप पण माघार घेईल. आता आज आपण प्रत्यक्ष निकाल बघितलेला आहे. मी माझ्या वडिलांना पण दुपारी त्या ठिकाणी सगळ्या टीव्ही चॅनल्सनी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सर, तुम्ही आता सहयोगी म्हणता, येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रवेश होईल का? थेट पक्षप्रवेश होईल का? सहयोगी म्हणता आता तर मी फक्त परिषदेमध्ये उद्या त्या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून शपथविधी घेणार आहे. भविष्यात जर मला श्रीकांत शिंदे साहेबांनी किंवा मोठ्या साहेबांनी काही जबाबदारी घेतली तर नक्की, कारण मला मी त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित झालेलो आहे आणि मेन म्हणजे त्यांनी दिलेला शब्द अंतिम असतो. त्यांनी शेवटपर्यंत दराड्यांना विजय करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आपण सर्व उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलेले आहेत आणि मी पण त्या ठिकाणी वास्तविक साहेबांचा शब्द धरला असता तर कदाचित आज या ठिकाणी मी दिसलो नसतो. पण धर्म युतीचा महायुतीचा होता, ती जागा खरं तर शिवसेनेला सुटली आणि त्याचमुळे कुठेतरी तुम्ही शिवसेनेत येण्याचा हा प्रयत्न आहे का तुमचा? तुम्ही काही म्हणू शकतात, पण नक्की मी साहेबांच्या कामाने पूर्वीपासून प्रभावित आहेत. आमचे गणेश भाऊ त्या ठिकाणी स्थायीचे सभापती असताना अनेकदा माझी साहेबांची गाठभेट झालेली आहे. त्या माध्यमातून त्यांचा काम करण्याचा जो स्टॅमिना आहे आणि आलेल्या प्रत्येक माणसाला ते न्याय देतात. त्यामुळे मी माझी पहिल्यापासून मानसिकता होती की भविष्यात साहेबांसोबत काम करावं. घराच्या कुटुंबामध्ये एक उमेदवारी आहे, त्यामुळे दुसरी उमेदवारी देऊ नका, हा पहिल्यापासून एक आग्रह होता आणि त्याचाच हा रोष होता आणि तोच रोष पाहायला मिळाला असं म्हणायचं का? नाही, साहेबांना काही गोष्टी त्या ठिकाणी माहीत केल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे ती उमेदवारी दिलेल्या शब्दामुळे साहेबांना त्या ठिकाणी पुढे न्यावं लागली. पण उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती ती या ठिकाणी आपल्याला माझ्या निकालातून आपल्याला जाणवते, दिसते. काही लोकांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, अशा सुद्धा बातम्या सकाळपासून येत नाही, असा काही माझ्या पुढे प्रयत्न झालेला नाही आणि कोणी मला संपर्क पण नाही. तुम्हाला फोनच आला नाही? नाही, आला असेल तर माझ्या मोठ्या बंधूंना माहीत. मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कुठेही सक्रिय सदस्य नाही. मी वारंवार सांगतो पहिल्या दिवसापासून. मन वळवण्यासाठी तुम्ही अपक्ष? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तर संध्याकाळपासून बातम्या होत्या की तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात, का नाही झाला? काही टेक्निकल किंवा नाही, याबद्दल मला काही माहिती नाही. तुम्ही सक्रिय शिवसेनेमध्ये होणार असं म्हणायचं का आता येत्या काळात? भविष्यात मला संधी दिली तर नक्की होईल. हिंदी माझी इतकी चांगली नाही. श्रीकांतजी, भविष्यात संधी दिली तर ते म्हणतायत की पक्षामध्ये येईल, काय नेमकं आहे सत्य? मी सर्वप्रथम तर गोकुळजी गीते यांचं अभिनंदन करतो. आजच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. निवडणुकीमध्ये यश अपयश जे आहे ते येत असतं. अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे जे आहेत हे निवडून आले आणि निवडून आल्या शिंदेसाहेबांची भेट त्यांनी घेतली. शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन ते आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीतेजी शिंदेसाहेबांच्याच कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदेसाहेब घेतील. आता काही कमिटमेंट देण्यात आली आहे कारण काही टेक्निकल कारणामुळे काय तुमचं असतं नेहमी कमिटमेंट 6 खासदार आले, एवढे आमदार आले, प्रत्येकाला काही कमिटमेंट देत बसणार. शिवसेनेने डबल धमाका केला. शिंदे साहेबांवरती विश्वास आणि शिंदे साहेबांची कामाच्या प्रति कमिटमेंट हेच गमक जे आहे हे सगळ्यांना जे आहे हे शिवसेनेमध्ये खिचून आणते. प्रत्येक जण काय बोलणार, मला मंत्री करा, प्रत्येक जण मला असं वाटतं का
अरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमिटमेंटवरती नाही. कमिटमेंट म्हणजे कामाच्या प्रति कमिटमेंट असते. शिंदे साहेबांबरोबर जो जोडला जातो त्याच्या प्रति कमिटमेंट असते शिंदे साहेबांची. जशी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रति कमिटमेंट होती, शेवटपर्यंत जी आहे ती कमिटमेंट जी आहे ही शिंदे साहेबांनी पाळली त्या ठिकाणी. आणि शब्द जो दिला होता, हा शब्द दिल्यामुळे जो आहे हा महायुतीचा उमेदवार जो तिकडे बदलला नाही. महायुतीचा उमेदवार ज्याला कमिटमेंट दिली होती त्याच्या बाजूने जे शिंदे साहेब जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले. पण तुम्हाला माहिती आहे निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये हार येते, जीत असते, यश अपयश या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघून आपण पुढे जायचं असतं. आणि त्याच्यातूनच आज गोकुळ गीतेजी या ठिकाणी आले, शिंदे साहेबांना भेटले, सविस्तर चर्चा जी आहे शिंदे साहेबांबरोबर झाली. उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर उर्मेशजी पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सूर्यवंशीजी आहेत, रघुवंशीजी आहेत, त्याचबरोबर आमचे आमदार किशोरप्पा पाटील जी आहेत, हे सगळे लोक जे आहेत हे या ठिकाणी उपस्थित होते. शिंदे साहेबांशी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पक्ष पुढे वाढीसाठी जे हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. बघा, मला वाटतं जेवढी ताकद पक्षाने आणि युतीने महायुतीने लावायची होती ती सर्व ताकद जी आहे ती महायुतीने त्या ठिकाणी लावली. तरी देखील त्या ठिकाणी पराभव झाला.